नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जर का तुम्ही लोणावळ्यामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। कारण वन विभागाने 31 डिसेंबरच्या निमित्तानं बंदी घातलेली आहे। यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे। या निर्णयाला घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी उसळलेली पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण पर्यटक हे लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात लोणावळ्यातील हॉटेल्स असतील, अनेक पर्यटन स्थळं असतील, हे आता हाऊसफुल झाल्याचे देखील दिसून येत आहे। सध्या आपण लायन्स पॉइंटवर आहोत आणि या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत। पण मात्र 31 म्हणजे 31 तारीख म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस हा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दिवस असतो आणि या दिवसानंतर दुसरा दिवस जो येतो तो नवीन वर्षातला दिवस। या दोन्ही दिवसांचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। मात्र 31 तारखेला या ठिकाणी पर्यटन बंदी आता लावण्यात आलेली आहे। मात्र या पर्यटन बंदीमुळे काही पर्यटकांनी या ठिकाणी या पर्यटन बंदीचे स्वागत केले, तर कुठले पर्यटक बोलत आहेत की हे चुकीचं आहे। मात्र या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येतात त्यांचा काहीचा इथं हिरमोड होत असताना आपल्याला दिसून येत आहे। कारण की असं सुंदर असं प्रसंग जो नवीन वर्षाचा या थंडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक मात्र येतात। पण इथं असणारे जे व्यावसायिक आहेत किंवा या ठिकाणी हातावरती पोट असणारे किंवा पर्यटनावरती पोट असणारे जे पण व्यावसायिक आहेत त्यांचा त्या ठिकाणी 31 तारखेला पूर्णपणे नुकसान होणार असल्याचं देखील कळून येत आहे। खरं तर येत्या 31 तारखेचा आनंद हा या ठिकाणी पाहायला गेला तर 31 तारखेला या ठिकाणी पूर्णपणे मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्याचमुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये, या ठिकाणी गर्दी होऊ नये व कुठलेही अनुचित प्रकार टाळता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं आपल्याला कळून येत आहे। मात्र खरं तर या ठिकाणच्या जे व्यावसायिक आहेत त्यांचा देखील विचार प्रशासनाने करावा अशी या ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी मागणी करत असल्याचे देखील दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।